अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी. तणावाच्या कातरवेळी उदास झालेल्या मनावर हास्याचं गारुड करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेत अकेली या हिंदी सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बॉलिवूड मधील अष्टपैलू अभिनेत्री नुसरत भरूचा आणि या सिनेमाचे निर्माते शशांत शहा. तुमचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. मंडळी, कर्तव्य आणि भावना यांच्या कात्रीत सापडलाय पगाराचा चेक, पण तुमच्या खात्यात मात्र हास्याची सॅलरी नक्कीच जमा होईल. जी होण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या कलंदर हास्यवीरांना. हो अगं, मला माहिती आहे उद्या त्याच्या शाळेची फी द्यायची, मला माहिती आहे. तू काळजी करू नकोस, आज पगाराचा दिवस आहे की नाही. संध्याकाळी आल्यावर सगळं सॉर्ट आउट करूया. ओके हो, लवकर घरी येतो. तू फोन ठेव अगोदर. मला असं होतंय की कधी एकदा पगार होणार आहे आज आपला. सगळ्यात आधी ना मी आईची औषधं घेणार आहे. रात्रभर खोकत असते, अरे झोपूच देत नाही यार. सगळ्यात आधी जाऊन आईची औषधं घेणार आहे मी. पण आईची औषधं तू घेतल्यावर आईचा खोकला कसा जाईल? नको ना करू असे विनोद. तुला नकोय का रे पगार? तुमच्यापेक्षा जास्त गरज मला आहे पगाराची. का? पाकिटात शेवटचे 8 रुपये उरलेत. आत्ताच्या विनोदाची किंमत 30 होती. आज काय तारीख आहे? 10. हा, काय काय प्रॉब्लेम काय आपल्या मॅडम ना की 1 ते 5 तारखेच्या मध्ये पगार करायला? 13 तारखेला माझ्या गाडीचा हप्ता असतो. ते गाडीवाले काय करतात माहितीये, रस्त्याच्या मध्ये येतात, गाडी थांबवतात आणि उचलून घेऊन जातात. दोनदा अशीच सोडवली आहे मी गाडी. मला माहित नाही. आज मॅडमना मी सांगणार, मॅडम आज आधी पगार द्या, नाहीतर पगार द्या. नाही नाहीतर काय, त्याच्या पुढे मला पगार हवाय रे. ए शाण्या, तुझं काम कर ना, ठेव ना ती फाईल डेस्कवर. बस आपलं. मी जॉब करायलाच आलोय आज. मी पगार 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 करायला आलेलो नाहीये. ए, तुला नाही कळणार आमची गरज, कळलं ना? तुझं काय, मालाडला एक फ्लॅट आहे, गोरेगावला एक फ्लॅट आहे, त्याचं रेंट येतंय. तुझ्या बापाने करून ठेवलंय, आमच्या बापाने आम्हाला फक्त आणून ठेवलंय. जाऊ दे रे. दादरवरनं कारने येतो हा. बघ ना. आपण रिक्षाने येतो. थँक्स यार गाईज, थँक्यू. का? माझं कॅरेक्टर एस्टॅब्लिश केल्याबद्दल. आता मला काही करायची गरज नाही. मला माहित नाही. आज मॅडम समोर आल्या ना, मी असं समोर जाणार आणि मॅडमला बोलणार, गुड मॉर्निंग मॅडम. कामधाम सोडून माझ्या केबिन मध्ये येऊन गप्पा मारत बसलायत मस्त. नाही नाही काय दिसलं मला. काय काम करायची आहेत का नाही तुम्हाला? काय चाललंय? गोंडू धोंडू मसाले नाव ऐकलंय कधी? ऑफकोर्स मॅडम, आपल्या प्रोडक्टचं नाव आहे मॅडम. रिअली? तुम्हाला पण लक्षात आहे? हो absolutely. वाव, फक्त नावच लक्षात ठेवायचंय का विकायचे पण आहेत मसाले? विकायचे. ओ वाव, करा मग कामाला लागा. चला मॅडम फाईल द्या. या मॅडम. हं. आणि मॅडम चेकबुक आहे. कशाला चेकबुक? ते मॅडम आज पेमेंट करायचंय. आज तारीख काय? 10. 10 तारीख. मग 13ला गाडीचा हप्ता भरायचा मॅडम. मम्मीची औषध आहेत मॅडम. शाळेची फी पण भरायची. पगाराची तारीख बरी बरोबर लक्षात राहते तुमच्या. हा, मसाले विकायचे ते लक्षात नाही राहत. सेल्स स्टॅग्नंट झाले 3 महिने हे लक्षात नाही राहत. आहे ते मग त्याच्यासाठी काय करायचं ठरवलंय? ते एक नाही मला काही ऐकायचं नाहीये. पुढच्या 15 दिवसात जर मला रिझल्ट मिळाले नाहीत ना, नोकरीवरनं काढून टाकते मी सगळ्यांना. कळलं तुला पण राऊत. मॅडम? मी काय केलं मॅडम? बडबड करतोस फक्त. नाही मॅडम, मी तर फक्त अकाउंटंट आहे. मी फक्त हिशोब ठेवतो आणि एंट्रीज करतो. ह्यांनी सेल्सच नाही केले तर मी काय काम करणार मॅडम? आणि लाज पण नाही वाटत आहे मॅडम त्यांना. सेल्स नाही केले तरी पगार घ्यायला आलेत. माझं तसं नाहीये. मला 6 महिने पगार नाही दिला तरी चालेल. शेवटी गोंडू धोंडू मसाले हा आपला एक ब्रँड जो आहे तो
कुठले मसाले? गोंडू धोंडू मसाला हा आपला ब्रँड आहे मॅडम. Yes, ma'am. आणि आम्ही- मॅडम ज्यांना 6 महिने पगार नकोय त्यांना नका देऊ, आम्हाला आज पगार आम्हाला हवाय. पगार पाहिजे. हा मॅडम आम्ही विकू, आम्ही सगळं विकू मॅडम. तुम्ही सगळं विकाल, कंपनी विकू नका म्हणजे झालं. नाही हॅलो हा कोण आहे? ओके 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 हो मॅडम बहिणीचा फोन आहे. तिला सांग नंतर करते, कामात आहे. नाही मॅडम अर्जंट आहे असं ते- तिला सांग चेक भरतीये नंतर करते. नाही नो 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 मॅडम नो नाही. आपण पैसे कशासाठी कमवतो मॅडम? फॅमिलीसाठी ना, कुटुंबासाठी. कुटुंबालाच वेळ दिला नाही तर आपण का म्हणून पैसे कमवतोय मला काही कळत नाहीये. फास्ट अँड फ्युरियस मधनं आपण काय शिकलो? फॅमिली इज फर्स्ट. फॅमिली महत्वाची आहे मॅडम. बघा मसाले कितीही बनवले जातील, फॅमिली कुटुंब बनवता येणार नाही. बस, बस, बस. वसुधैव कुटुंबकम हे- काय? खूप होतंय. बास वसुधैव कुटुंबक. हॅलो गोंडू बोल ग. मॅडम 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 बसल्या उठल्या बसल्या. मॅडम काय झालं? हॅलो हॅलो काय का- का- काय झालं रे? झालं का? काय झालं पम्या? पम्या काय झालं? हॅलो तुमचा आवाज येत नाही, तुम्ही नेमकं काय झालं सांगा मला. फोन तिकडे आहे, फोन तिकडे आहे. हॅलो हॅलो सॉरी. हां नेमकं हां 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 आम्ही बघतो आम्ही. काय काय झालं? काय बोल. काय 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 झालंय काय? हा, बोल. मॅडमचे काका गेले. काका गेले म्हणजे? काका गेले म्हणजे म्हणजे गेले. कसे कसे गेले? दात घासताना गेले. दात घासताना? कोणाची दात घासत होते? काकांनी मगर पाळली होती, तिचे दात साफ करायला अर्धे हात गेले होते. मगर शिंकली, काका संपले. मॅडम 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 पाणी घ्या मॅडम. मॅडम पाणी मॅडम बसा मॅडम. बसा शांत व्हा मॅडम, शांत व्हा. आपल्या आयुष्यात असे क्षण येणार मॅडम, तुम्ही धीर सोडू नका. पण काका का कारण मगरीचे दात साफ करायला काका, मामा गेले असते तर मामा. खूप चांगले होते. खूप 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 चांगले होते माझे काका. आत्ता परवा आमचं बोलणं झालं होतं. मला म्हणाले होते बच्चा गणपतीला मी गावी येतो म्हणाले आणि तेव्हा घरी निघून गेले. आता मगरीला कोण सांगणार गणपती जवळ आलेत. मॅडम शांत मॅडम शांत. काळजी घ्या मॅडम मॅडम हे बघा आपल्या हातात काही असतं का? तुला सांगते पिल्लू. मी पिल्लू काकाच्या मगरीचं नाव पिल्लू होतं ना. तुला सांगते पिल्लूवर एवढा जीव होता काकांचा. प्रचंड प्रेम करायचं काका पिल्लूवर. तिला म्हणायचे पिल्लू तू माझी जान आहेस, तुझी शेपूट माझा प्राण आहे, तुझे दात माझा अभिमान आहे. त्याच अभिमानाने त्यांचं पार्टिशन केलं आज. रमेशला तसं नव्हतं म्हणायचं मॅडम. आता काळाच्या वेळाच्या आणि मगरीच्या पुढे आपण काय बोलणार मॅडम? पाणी आण. धीर हे घ्या मॅडम. व्हेरी सॉरी. नाही नाही इट्स ओके. प्लीज प्लीज. नाही सॉरी. मी खूप ना भावनेच्या भरात जरा सॉरी. No problem. अप्रोप्रिएट नाही आहे पण नाही नाही नॅचरल आहे. हरकत नाही मॅडम काही. सॉरी. हो हो मॅडम प्लीज तुम्ही असं सॉरी म्हणू नका नाही, मॅडम. sorry, होऊ sorry. शकतं ह्या सिच्युएशन मध्ये. शेवटी तुमचं आणि काकांचं बॉन्डिंगही तेवढंच होतं. बॉन्डिंग खूप कमाल होतं. एवढं बॉन्डिंग होतं ना. कारण काकांना मूल नाही ना. मला म्हणायचे बच्चा तूच माझं बाळ आहेस, तूच माझं बाळ आहेस म्हणायचे. हरकत नाही मॅडम. आता काकू तिथे एकटी असेल ना. हो बापरे काकू कशी सांभाळेल. मला जायला हवं. मला ना अग्नी द्यायला मलाच जायला लागेल. नाही त्यांना कोणीतरी जायला पाहिजे जात. अरे
नाही 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 मॅडम. रमेशला तसं म्हणायचं नाही नव्हतं, मॅडम मॅडम तसं नाही. जायला म्हणजे असं नव्हे. मॅडम 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 प्लीज Sorry, बसा sorry. मॅडम या या नाही सॉरी 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 मॅडम नाही, sorry. ढकललं तुम्हाला नाही सॉरी प्लीज प्लीज सॉरी आय एम व्हेरी सॉरी नाही ओके तुमचे पेमेंट्स करायचे आहेत ना हो 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 चेकबुक प्लीज. मॅडम मॅडम फाईल चेक सगळ्या स्लिप्स वगैरे भरलेल्या आहेत तुम्हाला फक्त सही करायची आहे मॅडम. सॉरी पेन सॉरी मॅडम वी अंडरस्टँड मॅम पेन इकडे आहे मॅडम. सॉरी काका दे ना दे दे सॉरी नको राहू दे मॅडम. नाही मॅडम तुमच्या ह्या अवस्थेत आम्ही तुमच्याकडून सही करून घेणं इट इज इनह्युमन मॅडम. म्हणजे आम्ही माणुसकी म्हणून इथे आहोत मॅडम. आम्ही पगार म्हणून नाही आहोत मॅडम इथे. तुम्ही जा तुम्ही फ्युनरलला जा मॅडम. आम्ही थांबू. आधी काका मग पगार. काय गाईज ऍक्च्युली आधी पगार मग काका, पण आधी काका मग पगार. खूप चांगले आहात तुम्ही सगळे खूप चांगले मला आताच कळलं. थँक्यू थँक्यू थांबतो असा स्टाफ मिळाला चूड भाग्य लागतं असा स्टाफ मिळाला. थँक्यू मॅडम. थांबतो थांबतो मी जाऊन येते मग. या तुम्ही मॅडम आम्ही थांबतो तोवर. काही मला हरकत नाही. पिंकीला पण कळवायचंय. हो. बरं ऐक राऊत हा, मॅम. लगेच आज रात्रीचं जे मिळेल ते युएसचं फ्लाईट माझं बुक कर. युएसचं मॅडम. काका युएसला आहेत ना. आणि हा 20 दिवसाच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाका पुढच्या. 20 दिवस. 20 मॅडम 20 दिवस लागतील एवढे लागतील. तेवढे तर लागणारच ना. तेवढे लागणारच. युएस म्हटलं की तेवढं लागणारच. हो मॅडम. 48 तास तर येण्या जाण्यात जातात. आणि आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे काकू तिथे एकटी आहे ना. थोडं पाणी. मॅडम मी निघते. मला जावं लागेल. मॅडम 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 झालेली घटना दुःखद आहे. म्हणजे वाईटच म्हणावी लागेल. हो ना. आणि म्हणजे काका मगरीचे दात स्वच्छ करत होते म्हणजे युनिकच आहे. पण मगरीने त्यांना घेणं स्वाभाविक आहे. ते कसं म्हणतात ना, आपल्याच पिल्लूने घेतला आपला घास, थांबला तो श्वास, पगार द्या मला परिमळा. कळलं तुम्हाला? किती किती विचार करता रे माझा तुम्ही. किती विचार करता तुम्ही सगळे माझा. किती चांगलं. हो हो असे आभार मान. बसा बसा मॅम काका. नाही मला कळतंय मॅम तुमचं दुःख काय आहे ना. या दुःखात ना दुसरीकडे मन रमवायला हवं मॅम. तुम्ही सही करून बघता का कसं वाटतंय? हो 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 मॅडम. मी हा, म्हणजे दुःखात बाहेर पडा आणि सही करून टाका मॅडम. हा, तुम्ही हलकं वाटेल तुम्हाला एकदम. म्हणजे मी आधी बघितलं असं. म्हणजे आपल्या मनात एक विचार असतो, मग आपण दुसऱ्या विचारात जातो, तेव्हा पहिला विचार वॉशआउट होतो. तर पहिला विचार आपला वॉशआउट करायचा, सही करताय मॅडम. बरोबर आहे तुमचं. हा हा काय हलके व्हा सही करा मॅडम. करा करा करा. सई काय झालं मॅडम? खूप आवडायची सई काकांना. कोण? सई ताबडकर. खूप आवडायची. प्रचंड मोठे फॅन होते. ते तर पिल्लूला सांगायचे, पिल्लू सई सारखे दात हवेत ना, मग रोज घासू घासू करायचे. सई सारखं सुंदर व्हायचंय ना, सई सारखं फोटो सेशन करायचंय ना. ती पण शाडी.
ती पण ना अशी वाकून पोच द्यायची. आता कोण दात घासणार पिल्लूचे? मॅडम मला वाटतं काका आतून घासत असतील. काका नाही मला कळतंय मॅम. मॅम हे बघा, आता गेलेल्या माणसाला आपण काय करणार? हा म्हणजे नियतीपुढे माणूस काय करणार? माणूस फक्त सही करू शकतो, कारण सही नियती करू शकत नाही. कारण तुमचं नाव ईशा आहे. या सहीच्या वेटोळ्यामध्ये तुमच्या मनाला वेट रमवा मॅडम. मॅडम प्लीज सही करा मॅडम. सही रे सही. करा रे करा. करा रे करा. हा सही रे सही आवडतं नाटक होतं काकांचं. माहिती पिल्लूला असं सगळं करून दाखवायचं सही रे सही मधलं. सोनियाचा दिनू अजी अमृते पाहिला. हॅलो एव्हरीबॉडी, एन्जॉय. मॅडम यस माय चाइल्ड. असं सगळं पिल्लूला करून दाखवायचं काका. आणि पिल्लू पण शाणी नुसती बघायची नाही, ही अशी दात काढायची. बापरे. गलगले, मुलगी तुमच्याकडे बघून हसतीये गलगले. बहुतेक मुलगी प्रेमात पडलेली दिसते गलगले. मी काय म्हणतो गलगले, काय आपण पटकन त्यांच्याकडे जाऊया. चला निघा गलगले, निघाले. अण्णा जेवायला 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 जेवायला. मॅडम. तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. मॅडम. ए, तुझ्या बाबाचा खातो काय रे? तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. मॅडम. ए, तुझ्या बाबाचा खातो काय रे? तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. मॅडम खूप कॉमेडी नाटक आहे ते, पण आज तुम्ही जे केलं ना त्यांना डोळ्यात पाणी आलं माझ्या. रमेश काय बोलतोयस रमेश? बॉस. नाही मॅडम नका रडू. नाही. सॉरी. हे बघा मॅडम, ठीक आहे मॅडम, तुम्ही रडा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. जितक्या मोकळ्या व्हाल ना तितकं बरं वाटेल तुम्हाला. रडत रडत कधी सही करून टाकाल ना कळणार पण नाही तुम्हाला. मॅडम मोकळ्या व्हा मॅडम. मॅडम येस मॅडम. येस येस मॅडम. येस येस मॅडम. येस येस येस. काळजी घ्या मॅडम, काळजी काळजी घ्या. नका करू, सही करा. पण काकांचं असं होईल ह्या वयात असं वाटलं नव्हतं मला. खूप चांगले होते माहिती ते. खरंच माझी कधी भेट नाही झाली, पण मला ऐकून खूप चांगले होते. बरोबर ओळखलंस तू. अख्खी आमची फॅमिली प्रॉपर्टीच्या त्या वाटणीसाठी भांडण करत होती. काका नाही नाही, कधी भांडले नाही, त्या भांडणांमध्ये पडले नाही. नाही गुड. टिल्लू. टिल्लू नाही मॅडम, मगरीचं नाव पिल्लू होतं मॅडम. छोट्या काकाचं नाव टिल्लू आहे. अच्छा अच्छा. ते प्रियासारखाच दिसतो, फक्त त्याला मिशा नाही आहेत. आणि सतत काकांशी भांडत असतो. काकांनी किती वेळा त्याला सांगितलं, घे बाबा 30 एकर मधली 22 एकर प्रॉपर्टी तू घे, 8 एकर छोटूला दे आणि उरलेली 5 एकर आईसाठी राहू दे. इतका साधा हिशोब, सिंपल. 22 + 8 = 27 + 5 = 30. इतका साधा हिशोब कधी टिल्लूला कळलाच नाही. कसा कळेल? चुकलेला हिशोब आहे हा. खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण काकांनी, पण नाही. टिल्लू काकाला भांडणच करायचं असायचं. तिच्यासारखाच दिसायचा, फक्त मिशी नव्हती त्याला. पण एक दिवशी तर एवढा मोठा भांडण झाला माहितीये. मॅडम, टिल्लू काहीतरी बोलला ना. टिल्लू काका बोलला, काका काहीतरी बोलले, मग काका काहीतरी बोलले, टिल्लू काहीतरी बोलला, काका बोलले, टिल्लू बोलला, काका टिल्लू, काका टिल्लू. काका म्हणाले, या पेपर्स मुळे होतंय ना सगळं, काही गरज नाहीये पेपर्सची, आपण हे सगळे पेपर्स फाडून. सॉरी गाईस. सॉरी, आय एम सॉरी. चेकबुक आणा, हा. पेमेंट करूया. चेकबुक आणा. मॅडम चेकबुकच्या तुम्ही आता वाटण्या केल्यात तर कसं काय? सॉरी. ऐक. इट्स So ओके sorry. मॅडम, तुम्ही सॉरी म्हणू नका. अशा सॉरी. मॅडम अशा सिच्युएशन मध्ये होऊ शकतं. दुसरा चेकबुक आण. मॅडम
हे शेवटचं चेकबुक होतं. असं कसं शेवटचं चेकबुक असेल? आपल्याला बँकेत अर्ज करावा लागेल मॅडम. आत्ताच्या आत्ता बँकेला फोन कर आणि सांग नवीन चेकबुक हवंय. मॅडम मी सांगू शकतो पण त्याला 10-12 दिवस तरी 10-12 दिवस जाणार मॅडम. त्या बँकेमुळे माझ्या स्टाफचा पगार अडवायचा मी? आत्ताच्या आत्ता मला चेकबुक हवंय, मिळेल का? नाही नाही कसं? त्या बँकेमुळे माझा स्टाफ का सोसेल? आय नो. आत्ता चेक असता तर 1 मिनिटात सही करून दिली असती ना. दिली काही असती, मॅडम. अर्थच नाहीये याला. मी जाऊन येते काकांकडे. Yes. मी येईपर्यंत चेकबुक आलेली पाहिजे. Yes, कळलं? madam. ते Yes. बँकवाले काय समजतात स्वतःला माहिती I नाही. know. माझ्या स्टाफचा पगार अडवतात म्हणजे काय बघून घेईन मी त्यांना. Yes. माझं तिकीट पाठवून काका. झालं मिळणार आहे पगार. अरे पगार 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 करतायत. सेव्हिंग्स वगैरे काय असते की नाही? हा हे भिकाऱ्यासारखं ऑफिसच्या पगारावर जगता रे तुम्ही. अकाउंट दाखवतो. क्या बात, क्या बात, क्या बात! बंपर परफॉर्मन्स, ब्रिलियंट पंचेस, सुपर्ब. प्रसादा कशी दाद द्याल? ये बा! अप्रतिम संकल्पना होती आणि अप्रतिम बसवलं होतं स्किट. म्हणजे म्हणजे हे जर नाटक असतं ना तर मी 100 प्रयोग रोज आलो असतो बघायला. वा 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 वा, अप्रतिम सादरीकरण. फार मजा आली, फार मजा आली. सई ये बात. शशांक सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? आई थिंक द राइट वर्ड इज अप्रतिम टीम वर्क, एक्सेलेंट. ऐसा लग रहा था कि ये चलते ही जाना चाहिए. हाँ हाँ. और इतना काय इतना छोटा टॉपिक, हाँ, उसको लेके जो आप लोगों ने पूरा बनाया, एक्सेलेंट. एवरीवन वाज फैंटास्टिक एंड पंच आफ्टर पंच, यू नो. मगर को कैसे मालूम कि घर में गणपति आने वाला है ना. फिर उसके बाद जो साई का जो पूरा विद द पोज, सुपर. थैंक यू सो मच फॉर मेकिंग अस. थैंक यू. बहारदार कमेंट्स, क्या बात, एकदम सही रे, सही परफॉर्मन्स. मंडळी, घर विकत घेणं म्हणजे तारेवरची कसरत. पण हीच कसरत नेमकी कशी करायची ह्यासाठी आज इथं एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय. चला तर बघूया ही सर्कस कशी रंगते ते. नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, आजच्या आपल्या या चर्चासत्राचा विषय आहे गृह खरेदी विक्री विषयीच्या समस्यांचा उहापोह. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला जे तज्ञ इथे उपस्थित आहेत त्यांची ओळख मी आज करून देण्यात वेळ वाया नाही घालवणार. पण आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात माझ्या एका छानशा अशा कवितेने. एकच मिनिट फक्त. म्हणजे जर माझी ओळख केली तर वेळ जाईल आणि कविता केली तर नाही जाणार. सर, कसं आहे ना, माझ्या कवितेवर लाफ्टर येतो, तुमच्या इंट्रोडक्शनवर लाफ्टर येतो. पटलंय, सरांना पटलेलं आहे. तर माझी कविता, बरं का प्रेक्षक हो, कविता अशी आहे, तर विषयाला अनुसरून केली आहे बरं का. कुणी घर देतं का घर, बरं का, कुणी घर देतं का घर, कुणी घर देतं का घर, या तुफानाला कुणी घर देतं का घर. तुमचीच आहे का नाना पाटेकरांची? नाही, पुढे वेगळी आहे. पुढे असं म्हणते, कवयित्री असं म्हणते की 1 BHK 2 BHK. 1 BHK 2 BHK काहीही चालेल, ब्रोकरेज मात्र थोडं कमी कर. कुणी घर देतं का घर. वाह, जबरदस्त. काय झालं तुम्हाला? जबरदस्त. अंगावर काटा आला तुमच्या? काढा तो काटा आणि टोचा तुम्हाला. खरंच का ही कविता आहे का? रात्रभर जागून केली असं. अरे मग नका जागू ना रात्रभर. कधीतरी रात्रभर जागून
जर कविता येत असत्या तर घुबडाला ज्ञानपीठ नसता का दिला आपण? अरे सिरियसली बोलतो, टाळ्या कसल्या घेताय? नका मुळात तुम्ही 2 गोष्टी बंद करा, कविता आणि रात्रभर जागणं. तुम्ही बंद करा. कविता जर या गल्लीत असेल तर तुम्ही देश सोडून जा. चला. मग आज लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येत आहे का, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आजचा विषय काय आहे? आजचा विषय काय आहे तर गृह खरेदी विक्री विषयी समस्यांचा उहापोह. बरोबर? लक्षात घ्या, प्रत्येकाला घर घ्यायचं असतं की नाही, ते घर का घ्यायचं असतं, आपलं एक स्वप्न असतं. बरोबर? बरोबर आहे. हरकत नाही. तर मला आता इतकंच सांगायचं आहे तुम्हाला की लक्षात घ्या, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला विचारा, म्हणजे मला त्यानुसार माझ्या व्याख्यानाची दिशा ठरवता येईल. बरोबर? चालेल सर, विचारतील ना आमचे प्रेक्षक. विषय आधी लक्षात घ्या, गृह खरेदी विक्री विषयी समस्यांचा उहापोह. कोणाला काही प्रश्न आहेत? सर विचारा सर, विचारा. तर पोहा कार्यक्रम संपल्यावर मिळणार आहे का म्हणजे सर, ते लिहिले ना उपपोहा, मला उप नाही आवडत, मला पोहा पोहा आवडत. मला कांदा पोहा मिळेल काय हो? तुम्ही हा मला प्रश्नच नाही कळलं. मस्करी करताय ना तुम्ही? नाही. मग असं उपमा पोहा नाहीच लिहिले ते. बसा खाली, खाली बसा. मला कळत नाही म्हणजे तुम्ही पोहे वगैरे मला मागताय काय? बघण्याचा कार्यक्रम आहे का हा? नाही, इथे चष्मेवालीने जर मनात घेतलं तर बघण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. ईश्वर मोरे आहो इथे काय आहे म्हणजे गप्प बसा. अरे काय कुठला कार्यक्रम कुठला आहे हा? कशासाठी ते पोहे मागतायत, ते फ्लर्ट करताय, तुम्ही लाचताय, तुम्हाला त्यांचं नाव सुद्धा माहिती आहे? नाही, मी रेग्युलर चर्चीला माणूस आहे ना इथं. चर्चीला माणूस म्हणजे चर्चा सत्रात असतं ना, म्हणून चर्चीला. हो, मी रेग्युलर आशिक प्रेक्षक आहे का? आशिक प्रेक्षक नसतंच मुळात, रसिक प्रेक्षक असतं. आशिक प्रेक्षक का असेल? एक मिनिट, तुमचं नाव काय म्हणालात दादा? मी कातील प्रभाकर. राहू द्या, चला ठीक आहे, चला. तर मोरे जे आहेत आपल्याला, हे बघा लक्षात घ्या, काय ना, अत्यंत महत्वाचा विषय हा गृह खरेदी विक्री. लक्षात घ्या, माणूस श्रीमंत असू द्या गरीब असू द्या, प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर हवं असतं. बरोबर की नाही? स्वप्न असतं प्रत्येकाचं की मला घर घ्यायचंय. जमापुंजी असते, आपल्या आयुष्याची सेव्हिंग्स असतात, त्या आपण खर्च करतो, आपण घर घेतो. पण त्यात समजा जर तुमची फसगत झाली, फसवणूक झाली तर आभाळ कोसळतं की नाही? ते आभाळ कोसळू नये म्हणून आजची चर्चा आहे. बरोबर की नाही? सर, झिंकी मला बोलते. कोण? झिंकी. मी तिच्या काळजात घर केलंय. बर. पण आता आमचं ब्रेकअप झालंय. मग आता घर तिचं की माझं? नाही, टेक्निकली घर तुझंच असलं पाहिजे. कसं आहे, त्या वसाडीचं जरी कालीज असलं ना, घर तू केलेलं आहेस, त्याच्यावर घरावर मालकीचा हक्क तुझा आहे. काय जमत नाही मोरे, काय बोलताय तुम्ही? नाही, खरंच मालकी घर जरी ह्यानं बांधलेलं असलं तरी काळीच कोणाचं आहे? ते कालीज तीच आहे की तीच आहे. नाही? हो, म्हणजे घर ह्यानं किती बी अनधिकृत बांधकाम करू द्या, हा, शेवटी लँड कोणाची आहे? तिची आहे. लँड तिची आहे की नाही? बरोबर. जागा तिची आहे, त्याच्यामुळे घर तिला मिळालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मला चुकीचं वाटतंय आता हे सगळं. मला अत्यंत चुकीचं वाटतंय, कारण आता विषयच वेगळा आहे ना. म्हणजे काळजात घर, चल ना, चल, असले असतं काळजात, असतं काळजात घर, विषयच नाही आहे इथे काळजात घराचा. काळजात घर करशील, उद्या म्हणशील इलेक्ट्रिसिटी टाक, मीटर कुठे लावशील? काही नाहीच ना, हेच नाहीये का विषय. लक्षात घ्या. कोणाला काही वेगळा प्रश्न आहे का? मला एक प्रश्न पडलाय सर. म्हणजे बघा, मला विचारायचं होतं की झिंकी बरोबर तुम्ही ब्रेकअप का केलं? अरे ती म्हणते मी रोमॅन्टिक नाहीये. अरे हो, आता तुम्ही सांगा, मी रोमॅन्टिक नाहीये का? नाहीये ना. अरे बेनिया, ह्या आवाजात रोमॅन्स करशील? बोलतेस का खाट कुरकुर करते ती बी कळायचं नाही तिला. अरे रोमॅन्स म्हणजे कसं पाहिजे? झंझावत. त्याच्या आईला काय काळजात घरबीर करत बसायचं नाही, डायरेक्ट उचलायची न्यायची मित्राच्या रूमवर, काटसगीनी जवळ घ्यायची की द्यायच्या 2 पप्प्या पाक पाक करून. एक मिनिट, मुळात मला कळत नाहीये की हे काय. अरे हे कुठल्या थराला आलंय प्रेम तुमचं? मग हा,
काय बोलतायत हे? नाही, बरोबर. विषय आहे का मित्राच्या खोलीचा? नाही, मुळात ना असं एखाद्या मुलीने मित्राच्या खोलीवर वगैरे जाऊच नाही खरं तर. एक्झॅक्टली. मला खरं कोणाला सिरियसली काही प्रश्न आहेत का सर? विचारा. तर विचारा सर. ते सर आहू आहू कधी करायचंय? म्हणजे अहो ते लिहिलंय ना, तुम्ही पोह देत नाही निदान उपमा ते आऊ आऊ लिहिलंय का? उहा पोह तुम्ही मुद्दाम करताय का हो? नाही ना. तुम्हाला एक सांगू, तुम्ही ना उत्तम माणूस आहात. तुम्ही फक्त एक काम करा, कार्बन डायऑक्साईड आत घ्या, ऑक्सिजन बाहेर सोडा, मरा. सर हो काय बोलताय ते? असं बोल. खाली बसा तुम्ही. काय विषय काय चाललाय या माणसाचं? चाललंय आऊ विषय? आऊ आऊ आऊ. कसं सांगू मी समस्यांचा आऊ आऊ? कसं सांगू मला सांगा? असं नाही. हे बघा, लक्षात घ्या, गृह खरेदी संदर्भात अनेक प्रश्न असतात. बाबा आपण जिथे जागा घेतोय, बाबा ती जागा कोणाच्या मालकीची आहे? तो NA प्लॉट आहे, नाही आहे, बिल्डर ब्लॅकलिस्टेड आहे का, वगैरे वगैरे गोष्टी असतात. हे सगळं तुम्हाला कशावर कळेल? तुम्हाला प्रश्न पडू शकतो, बाबा याची माहिती कुठनं घ्यायची? तर रेराच्या वेबसाईटवर याची माहिती असते. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की रेरा तुमच्या सगळ्या समस्या सोडवतो. अरे माझा रेरा समस्या नाही सोडवत, तो नुसता वाढवतो. तो गोट्यात ना सगळीकडे हागून घाण करतो. काय करायचं? अरे रेरा नाही रेरा, आय मीन रेडा नाही रेरा. अरे मी रेऱ्याबद्दलच बोलतोय ना. अरे तुम्ही रेड्याबद्दल बोलताय, मी रेराबद्दल बोलतोय. मग मी रेऱ्याबद्दल. तुमचा उच्चार दोष आहे. खाली बसा. रेरा आणि रेरा याच्यात फरक आहे. तुमचा रेरा आहे तो रेरा आहे. आमचा रेरा जो आहे तो वेगळा आहे. तो रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन अथॉरिटी. गप ना, सांगतो मी, सांगतोय ना. हे कळलं तर तुझ्यापर्यंत ठेव, कशाला लोकांना सांगतो करून. तर रेरा काय असतं तर लक्षात घ्या, रेरा ही एक सरकारने तयार केलेली एक स्वतंत्र बॉडी आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जर बाबा कुठलंही घर घेताना ते रेरा अप्रूव्ड आहे का ते आधी बघायचं. हां, मग तुम्हाला काही घराविषयी कंप्लेंट असतील तर तुम्ही रेराकडे जायचं, रेराला कंप्लेंट करायची. त्या तुमच्या जे रेराची बॉडी आहे ती तुमच्या घराविषयीच्या सगळ्या कंप्लेंट सोडवते. अवरेज सगळे असेल तर माझा रेरा तेवढं काम. मग त्याला बांधा तिकडे घरात. माझा रेरा, माझा रेरा. तुमच्या रेराविषयी बोलतोय का आपण? सतत नका ना येऊ मध्ये. सांगा ना त्यांना सर प्लीज. माफ करा सर. सॉरी. विषयाला धरून विषयाला धरून आपण हा, गृहाविषयी जर काही कंप्लेंट्स असतील तर रेरा सोडवतं. समजा बाबा तुम्ही करारपत्रात तुमच्या बिल्डरने तुम्हाला काही अम्युनिटीज प्रॉमिस केलेल्या आहेत, त्या दिल्याच नाही, तर तुम्ही रेराकडे कंप्लेंट करायची. समजा एखादी तुम्हाला पोझिशनची मुदत दिली आहे की या वेळात तुम्हाला तुमच्या घराचं पोझिशन मिळेल आणि त्या वेळात घर दिलंच नाही, तर तुम्ही रेराकडे कंप्लेंट करायची. किंवा समजा त्यांनी तुम्हाला एखादा कार्पेट एरिया प्रॉमिस केलेला आहे की या कार्पेट एरियाचं घर देणार आणि त्याच्यापेक्षा कमी कार्पेट एरिया दिला, तर रेराकडे जायचं ना. एक मिनिट, मुळात कार्पेट एरिया म्हणजे काय माहिती आहे? कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया माहिती आहे? बोला. नाही माहिती. मग कशाला मारायला हात वर करतो? सर मग नको करूच नको ना. ते 3 सेकंद तुझी सर मध्ये कशाला करतो ना? शांत नाही बोलणार डायरेक्ट ना, बोलूच. बस, सॉरी, बस. आय एम सॉरी. नमस्कार नमस्कार. थोडीशी नाही, चिडचिड नाही, हरकत नाही. तर मी तुम्हाला एक कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, कार्पेट एरिया म्हणजे काय? तर कार्पेट एरिया म्हणजे तुम्हाला 4 भिंतींच्या आतमध्ये एक फरशी बसवलेली वापरायोग्य जी जागा असते की नाही, त्याला आपण म्हणतो कार्पेट एरिया, ज्याच्यावर तुम्ही कार्पेट टाकून ती जागा वापरू सुद्धा शकता. बिल्टअप एरिया म्हणजे काय? बाहेरच्या भिंती, बाल्कनी या सगळ्या पकडून जी जागा असते त्याला आपण बिल्टअप एरिया म्हणतो. आणि सुपर बिल्टअप एरिया म्हणजे काय? तर बाबा एक तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये काही बऱ्याच गोष्टी तुम्हाला बिल्डरने दिलेल्या असतात. एक क्लब हाऊस असतो, कधी कधी गार्डन असतं, कधी कधी स्विमिंग पूल असतो. या सगळ्यांची सरासरी केलेली असते त्या प्रत्येक खोल्यांच्या साठीची. त्याला आपण सुपर बिल्टअप एरिया म्हणतो. विचारा. गृह खरेदी. अर्थ काय याचा? काय अर्थ आहे याचा? पहिल्यापासून आहे त्याचं तिथं. पण म्हणून आता कशाला केलं असेल? ते घराचं आहे, दरवाजा नॉक केला. वा विचारू दे सर. विचारा ना. विचारा चला विचारा. प्रश्न आहे सर, सासरा घर देत नसेल तर काय करायचं सर? म्हणजे माझं घर आहे, झोपडपट्टीत आहे आणि त्यांचं एक छान घर आहे आणि माझी बायको एकुलती एक आहे, पण सासरा तिच्या नावावर घर करत नाहीये. तर मग सर मी दारू पिऊन राडा घालू तिकडे जाऊन, की मी पोरं पाठवू मारायला त्याला, की मी सर बायको सोडून देऊ? मी काय याच्यावरती उत्तर द्या सर. त्यांनी 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले, त्यातला एक निवडा सर. मला मी एवढंच सांगू शकतो. तुम्ही सुरुवातीला तुम्ही म्हणालात तुम्ही झोपडपट्टीत राहता, तर मी तुम्हाला म्हणेन तुम्ही झोपू योजनेचा फायदा घ्या. सरकारने झोपू योजना सुरू केलेली आहे, त्याचा लाभ घ्या. नाही, मी झोपू योजनेचा लाभ घेऊ शकतो.
पण ते एकट्याने झोपू योजना करायची का दोघांनी मिळून झोपू योजना करायची? कळलं तर बरं. मी ड्रायव्हर आहे, मला गाडी चालवताना झोपू येते. मी झोपू पटापट बोल ना. पटापट बोल ना. मुळात तू बोललाच कशाला? नाही, आय एम सॉरी. मग मुळात तू बोलला कशाला? झोपू योजना म्हणजे झोपू नाही. झोपू योजना म्हणजे काय असतं? झोपू योजना म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास योजना असते. SRA ऐकलंय? ऐकलंय ना सर, ते आपण असं कुठेतरी ऐकलंय ना, SRA क्यों करताय रे तुम? घाबरला. हा जो एक तुम्ही फ्लॉवर आणलाय ना, त्याच्यात मेंदू लावा, मेंदू. सर आणि जर नसेल जमत ना, तर ऑफिसमधली एक कुंडी घ्या आणि डोक्यात घाला. होस्ट आहात ना तुम्ही. SRAचा अर्थ SRA क्या करतं? हा आहे, हा आहे. बसा तिकडे, बसा. काय चर्चा आहे ही? गृह खरेदी विक्री विषयी बद्दल आपण काय बोलतोय, तर SRA क्या करताय तो हे बोलतोय आपण. मी ऐकलं होतं सर असं कुठे तर, म्हणून बोलले. अरे पण असं ऐका ना, तुम्हाला जर जेन्युइनली काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मी निघालो. मी जाऊ का? नाही सर, असं नाही, थांबा सर. मग जे सांगेन ते शांतपणे ऐका. मला सांगायचंच नाहीये. 1-2 गोष्टी सांगतो महत्त्वाच्या, त्या लक्षात ठेवा. घर घेताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की बाबा त्या घरात फायरच्या सगळ्या नॉर्म्स पाळलेल्या आहेत का, म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डरने, किंवा भूकंपरोधक प्रणाली आहे का, किंवा त्या बिल्डिंगला रेफ्युजी एरिया आहे का, हे तर आपण बघू शकतो की नाही. रेफ्युजी एरिया म्हणजे सांगतो. रेफ्युजी चांगला प्रश्न आहे बघा. आता मग असं विचारणार आहे, रेफ्युजी एरिया म्हणजे काय? तर बाबा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाला नागरिकांना एकदम सुरक्षितपणे जर बाहेर काढायचं असेल त्या पर्टिक्युलर जागेतून, तर त्यासाठी प्रत्येक बिल्डिंगमध्ये काही माळ्यांनंतर एक फ्लॅट रिकामा ठेवला जातो. काय बोलता? हां. म्हणजे बायकोसोबत भांडण झालं, घराबाहेर काढलं तर आपण तिथे झोपू शकतो जाऊन? अरे झोपायला काय आहे? आपण बसू पण शकतो. काय मग ते काय, मी काय म्हणतो, काय? 5 तारखेला मला वेळ, आपण 5 तारखेला बसूया काय? म्हणजे 6ला सुट्टी आहे ना मला. आणि ते फायनल करा, कोण कोण बसणार आहे, कोणाकोणाला काय काय पाहिजे ते मला सांगा. माझ्या मेवण्याचं वाईन शॉप आहे, हा. आणि कुणाला व्हेज पाहिजे, कुणाला नॉन व्हेज पाहिजे, ते ग्रुपवर टाका. नाही, मी काय म्हणतो, मी एक विस्कीची क्वार्टर, मला जास्त काय नको, बाकी काय बघूया. तुला सांगते, मला रमचा खांबा पाहिजे. मला कोल्ड्रिंक मध्ये पकडा, वाईन असेल तर घेईन थोडं. नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही. जे असेल ते ग्रुपवर टाका, मला म्हणजे तयारी करता येईल. बरं, चालेल, आपण तसं करू. तुम्हाला काय लागेल, म्हणजे कसं कॉन्ट्रॅक्ट काढायला लागला म्हणजे ए जाऊ द्या, पाहुण्याने काय विचारतो, पाहुण्यांकडे क्वार्टर घ्या ना. नाही तर काय? पाहुणं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट नका देऊ. तुम्ही आपलं एक 4-5 किलो मटण घेऊन या आता. आणि भात ठेवायला लागेल बऱ्यापैकी जरा. भात बीत लावा बरं करू. आणि चालेल. वगैरे सगळं सगळं काय सर, तुम्हाला पत्ता काय पाठवा. म्हणताय? ए, मी काय म्हणतो, सगळं फोटो घेऊन ये. वा 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 वा, एकदम याहू परफॉर्मन्स. हे सगळे शब्द ज्यांच्या देखील अतिशय हृदयाच्या जवळ आहेत आत्ता सध्याला, त्यांना विचारा, त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स? खूप भारी परफॉर्मन्स होता. मी क्रॉस चेक करत होते की मी हे सगळं चेक केलंय का. आणि खरं सांगू, कधी कधी ना काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, त्या माहिती होतात. आणि मनोरंजन तर होतंच, पण ज्ञान पण मिळतं. अतिशय सुंदर सांघिक परफॉर्मन्स होता. सगळ्यांचं कोऑर्डिनेशन, टायमिंग परफेक्ट होतं. मजा आली, खूपच मजा आली. वा. मंडळी एका आजारी बॉसला भेटायला आली आहे, त्याची सेक्रेटरी. बघूया ती त्याच्या वेदनेवर फुंकर घालतीये का घरात आग लावते ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. बाबा, तुमचा पाय कायच्या काय हो? बाबांचं पाय कायच्या काय, बाबांचं पाय महाकाय. आई, बाबा झोपताना अंगावर पाय टाकतात काय? जरा सांभाळून झोपा. दाडू 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 माझं बाळ ये इकडे बाळा. हा बाबा. काय तू म्हणला? मग माईक काढला पोराचा तुम्ही. एवढं मारा, काय करताय? अरे बापाच्या पाया पडायचं होतं, बापाच्या पायावर जोक करतो, लागलाय ना मला. हा जोक करतोय? जोक तुम्ही केलात. बेडकाला ठेच लागून कुणी पडतो का हो? मी बेडकाला ठेच लागून नाही पडलो, तो बेडूक माझ्या पायाखाली येऊन मेला असता. त्याला सावरण्याच्या नादात पाय घसरला. बाबा, पण ह्या वयात तुमचा पाय घसरणं बरोबर नाही. हा
नाही, ते पण झालंच बा. मला जरा पायाला खा इथे तळव्याला खा झाली मग हा, काय? इथे तळव्याला खा जरा. चपाती करणार ते. कसा बोलतोय बापाला? बापाचा पाय घसरला असं बोलतोय तो. सारखा बाई काढ. मी नाही बोललो, ते हडकर काका बोलत होते. काय मग दत्तू, हा बाबांचा आजकाल पाय घसरायला लागले तुझ्या. अशी पाय करत होती. घसरला माझा पाय घसरला याच्यावर हडकर बोलले. हा ठीक आहे, राहू दे. सोसायटीवाले किमान बोलतायत तरी. तुमच्या ऑफिस मधल्या कोणाला लाज तरी वाटते का हो? साधं कुणी बघायला पण नाही आलं. बघायचं असं फोन तरी केला का कुणी? आता कोण आलंय मरायला? येस येस काय येस, मी तर काही बोलली पण नाही. येस काय येस. ए आमचे बॉस इथेच राहतात काय? येडी बिडी आहेस काय? काय बाई आहे? येडी कोणाला बोलते ग? तू येडी पण तू जाडी पण. मला काय येडी बोलते ग? जाडी ढोली कुठली? अशी एक सटकन मारेन ना. मार 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 ना. आ, हिम्मत आहे तो मार. ए वने वने काय झालं? कोणाशी भांडते? माझ्या बॉसचा आवाज. एक मिनिट. माझ्या बॉसचा आवाज. अहो, मिस बॉस, स्वीटी, तुम्ही इथे कधी बॉस. अहो, तुम्ही इथे का आला? बॉस तुम्हाला काय झालं? नाही. तुमच्या क्या बॉस? ऐसा कौन गिरता है क्या बॉस? तुम भी ना. दातावर लिपस्टिक लागली तर पुस आधी. बरी आहेस नाही? काय आहे मिस स्वीटी? काय करताय तुम्ही? कोण ही डायरेक्ट घरात कोण आहे? माझी सेक्रेटरी आहे. ही सेक्रेटरी आहे? 150 इंटरव्ह्यू मधून जिला सिलेक्ट केली ती ही? ही नाही ग, ते HR वाले इंटरव्ह्यू घेतात. त्यांनी सिलेक्ट केलं, HR वाल्यांनी केलंय. कळलं ना? सेक्रेटरी आहे मी, सेक्रेटरी. तू मोलकरणी सारखी वाग ना. स्वीटी काय करताय? शी इज माय वाईफ. बायको आहे ती माझी. आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही बायको आहात त्यांची. पण सर मानला तुम्हाला? शादी मनाय क्या मोलकरणी के साथ शादी मनाय? अरे अरे ती नाहीये माझी. एक मिनिट. अहो ती बायको आहे माझी. शी इज माय वाईफ. तुम्हाला कळतंय का? हे तुमचे बॉस आहेत ना, त्यांनी मला प्रपोज केला होता. हा माझ्या प्रेमात पडला होता. ते त्यावेळी ए! म्हणजे हो, मी माझ्या गर्लफ्रेंडशीच लग्न केलं. आता ती माझी अर्धांगिनी आहे. काकी, तुम्ही बाबांचे सेक्रेटरी आहात? येस. मग तुम्ही बाबांची सगळी कामं करता? हो हो. सगळी म्हणजे सगळी कामं करता? तो मग मी ते इंटरनेटवर बॉस आणि ते सेक्रेटरीची कामं बघतो, ती पण करता? सगळी कामं करते मी. काय बघतोस तू इंटरनेटवर? मी तो काय बघतोस इंटरनेटवर? मी पिक्चर बघितला होता. कोणता? बॉस का लहंगा, सेक्रेटरी का दंगा. काय बघतो तो इंटरनेटवर? अशा घाणेरड्या फिल्म बघतो तो? बॉस का लहंगा, सेक्रेटरी का दंगा. फिल्म घाणेरड्या असतात तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तुम्ही पण बघता? हो आम्ही एकत्रच बघतो. काय बोलताय तुम्ही? मी कधी एकत्र बघतो काय असला फिल्म? काय माणूस आहे साहेब. तुम्ही नाही का बोललात सगळ्या स्टाफला स्ट्रेस रिलीफ साठी दिवसातनं 3 तासांनी तरी एक फिल्म बघायची? त्या कार्टूनच्या क्लिप्स नाही का तुम्ही बघायला सांगितलं मग त्या कार्टून फिल्म बद्दल बोलतो. हे काय बोलताय मिस हे काय बोलताय मिस स्वीटी तुम्ही? तुम्ही का आलात इथे? का आलात तुम्ही? सर आम्ही ऑफिस मध्ये ना खूप खूप जास्त मिस करतो तुम्हाला. हा हा ठीक आहे. आम्हाला असं झालंय कधी एकदा तुमचे पाय आमच्या ऑफिसला लागतायत. नाही तुम्ही हा, ठीक. सर तुमच्या पायाची करामत बघायची सर आम्हाला. तुम्हाला सांगते आमच्या साहेबांच्या पायाचा झपाटा एवढा मोठा आहे ना. हे बघा काय झपाट्या बिपाट्या काय. वने स्टाफ आहे तो. माझी इज्जत नको काढू. स्टाफ आहे माझा. तू पायाने काय करतोस? काय कसला झपाटा प्रश्न? अगं पायाने झपाझप चालतो. ही का जड शब्द वापरते मलाच कळत नाहीये. पण सर मी खरंच बोलते. मी मुळात का आलात इथे? मला बघायला आलात की सुजवायला आलात? मिस म्हणून मिस साहेब! स्वीटी तुम्ही निघा. साहेब मला
मी स्वीटी तुम्ही निघा. सर तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना आमचा MS जोबाचा तो देव आहे ना त्याला मी नवस बोलले. त्याला मी काय बोलली माहितीये, आमचे सर बरे झाले ना, सरांचा पाय बरा झाला ना की सर मला असं उचलणार आणि डोंगर चढणार. या चढूया चढा डोंगर. मी तुम्हाला उचलून डोंगर चढणार. या, चढूया. काय वने ऐक यार, वने ऐक ना माझं. आता यात काय चुकलं माझं? वने चढू ऐकलंस बाबा, या बाईला उचलून नवस पूर्ण करायला जाणार होते. पाय बरा. आई बाबांनी ठरवलं तरी तुला उचलता येईल काय त्यांना? वने अगं हिने नवस म्हटलाय, मी का उचलून हिला? मी कुठे केला हा नाही, नवस? पण पाय बरा होईल ना सर. एक मिनिट, आता हा नवस मी पूर्ण करणार, तेही तुम्ही बरा व्हायच्या आधीच. तुझ्या तर आता मजा रे, मजा रे, मजा रे, मजा रे. Solid performance, जोरदार टाळ्या. How can I thank you, Monal, for just being you? किती हसवतेस आम्हाला. थँक्स अ लॉट टीम. क्या बात. सही. फन परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं आपल्या गेस्टना थोडं आपण सांगायला पाहिजे की तू मोनल का म्हणत होतास तिला. आय थिंक दे शुड नो. तर आपण त्यांना थोडी आयडिया द्यायला पाहिजे असं मला वाटतं. प्राजू प्लीज डू दी ऑनर्स. मी सो आमची जी सिंगर आहे मोनल, सो हे जे कॅरेक्टर आहे सेक्रेटरीचं, इट इज इन्स्पायर्ड बाय मोनल ओनली. आणि ती गाते अतिशय सुरेख, परंतु तिची बोलण्याची ढब अशी आहे. येस, कम ऑन मोनल, तू आता सांग की तुला कसा वाटला परफॉर्मन्स. सो त्यांना कळेल की तू कशी एकसारखी आहे. ना ते म्हणतात की तिला बोलो आणि तिला हा. मोनल फायनली तू ये मंचावर. कम ऑन, कम ऑन. सर बारीक होती तेव्हा तरी बोलवायचं. आता बट नाव ए नमा तू सेम वाक्य बोल ना. तर बारीक होती तेव्हा तरी बोलत आता गाडी झाली. थँक्यू मोनल. माझ्या कॅरेक्टर्समध्ये, अनेक कॅरेक्टर्समध्ये ह्या एका कॅरेक्टरची भर केल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि एकटीच आहे जी अख्ख्या टीम मध्ये गोस्वामी सरांना बोलू शकते. काय माणूस आहे. सर मी तुम्हाला सांगते सचिन सरांसाठी खास. सर मी अशीच आहे. जर तुम्हाला खरंच कधी राग आला असेल तर प्लीज मला माफच करायला पाहिजे तुम्ही. थँक्यू सो मच मोनल. थँक्स अ लॉट. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. सच अ स्पोर्ट. वाव. थँक्यू टीम. कीप इट अप. तर मंडळी, आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटणार आहोत उद्याच्या भागात. उद्या देखील अकेली या सिनेमाची टीम आपल्यासोबत असणार आहे. आणि उद्याच्या भागाच्या शेवटी निवडले जाणार आहेत 2 विनोदवीर, जे ठरणार आहेत सुवर्ण क्षणांचे मानकरी. त्यामुळे बघायला विसरू नका उद्याचा भाग आणि बघतच राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. चहूबाजूला निराशेचं मळभ दाटलेलं असताना हास्याच्या श्रावणसरी बरसवायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. अकेली या हिंदी सिनेमाची टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सिनेमाचे दिग्दर्शक प्रणय मेश्राम, अष्टपैलू अभिनेत्री नुसरत भरूचा, या चित्रपटाचे निर्माते निनाद वैद्य, शशांक शहा आणि विकी सिडाना. कार्यक्रमात मनापासून पुनश्च स्वागत. सासरी न येणाऱ्या बायकोसोबत राहण्यासाठी नवऱ्यानं लढवली आहे एक नवीन शक्कल. चला तर बघूया आज तरी त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का ते, जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. काय करतीये? भास्कीने वाचायचं नाही, मोजून 3 थेंब टाकायचं. किती? 3. हा, 2 बी नाही 4 बी नाही, कळलं का? टाक, सांभाळून टाक.
जालिम त्याला आहे बरं कधी हा संभळून भाऊ हा तुमची ख्याती अख्ख्या पंचकृषीत पोचली पाहिजे बघा. नाही म्हणजे डिग्री नाही काय कॉलेज नाही केलं पण तुमच्या हाताला गुण म्हणजे लय भारी आहे जबराट आहे. आम्ही काय वर्षाची कृपा म्हणायची बाकी काय आहे आणि कसं वाटतंय पण तुम्हाला एकदम गार गार वाटते आहे का नाही त्याला जाय ती नाही मग आम्ही तुम्ही 2 दिवसात अंगणात मोरावानी नाचायला लागला का नाही कुठे मामा मोराचं तेल काढलंय व्हय. तुझा काय जरा मेंदू इडे आलाय होय ग हा का वांगी भरली ती मेंदूत काय झालं मोराच तेल काढते ती वय काहीतरी बोलती उगाच काय होते काय का आता आय आय पाय जड झाल्यासारखं वाटतोय ग. आय एक मिनिट आय पाय उचलना झालाय. उचल पाय जड झाला हळू पुरी किती थेंब टाकलंस 7-8 पडलंय चुकून. कुणी टाकलं होतं 7-8 थेंब लगा अजून 2 थेंब जास्त पडलं असतं तर मोर झाले असते खरंच. काय बोलताय म्हणजे तुला म्हणलं होतं 3च थेंब टाकल्या का आता बसा बोंबलं फार काय आठवडा बरोबर येत नाही पाया येवा माडी आता काय करू काय करू म्हणजे आता हळू खाली घ्या पाय खाली उद्या 100 रुपये पडले काय बोलले होते ना मी म्हातारी कॉटवरच असणार. ऐक ना आल्या आल्या सुरू नको करू नाही तर झगडे लटकून जातील बरं. बोलता भारी वाटते बाप. नमस्कार नमस्कार सासूबाई नमस्कार. नमस्कार लगा लय दिवसाला आला आज वा 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 आज लगा कोंबडीच्या ढोकण्यात तोंड नाही करून आला नाही तर सारखं आपलं तीच चालू असतं बायको नांद त्याच नाही. नाही आता त्याची चिंताच नाही मला. आता ही माझ्या घरी नाही आली तरी चालेल मला. सोड चिठ्ठी द्यायला आलात का काय. अरे नको नको खाऊ कान फाटून जातील ना माझे. अगं तुला कशाला सोडून इच्छे तू गैर प्रेम आहे माझ्या तुझ्यावर. तुझ्या या नकट्या नाकावर जो बारीकसा राग आहे ना बापरे माझी बायको माझ्या घरी नांदत नाही याच्यावर मी जबरदस्त उपाय शोधलेला आहे बुवा. आता मीच बायकोकडे नांदायला आलेलो तुम्ही बोऱ्या बिस्तर घेऊन आलेलो आहे. म्हणजे काय घर जावं होणार आहे तुम्ही तसं म्हणू शकता तुम्ही. जावय बापू नाही गावातली लोक काय म्हणतील. आणि मग आता माझी बायको माझ्या घरी नांदत नव्हती तेव्हा माझ्या गावाकडचे लोक मला बोलत होते. आता मी तुमच्या घरी येऊन नांदेल तर तुमच्या गावाकडचे लोक मला बोलते. लोक बोलतच असतात हो. आणि एवढं जर लोकांना वाटतं लोकांनी पोरगी द्यावी मला म्हणजे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये कान बहिरे करून टाकायचे आपण. तसं नाही पण आता तुम्ही इकडे येणार राहिला मग नोकरीचं काय पगाराचं कसं करायचं. यंटम अरे वर्क फ्रॉम होम करणार आहे मी. घरी लॅपटॉपवर असं टुचुक 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 करेल आणि मध्ये तुला आणि दर शुक्रवारी फर्स्ट डे फर्स्ट शो पिक्चर बघू बर का. जो सगळ्यात सुपर फ्लॉप पिक्चर आहे ना त्याला जाऊ. म्हणजे पिक्चर बघायची गरजच नाही ना. आणि बर का तुला दर महिन्याला नवीन साडी. आणि सगळ्यात महत्वाचं या आजारी पडो सिरियस हो व्हेंटिलेटरवर जाओ नाही तर फार कोमात जाओ. तू इथेच राह तुला सासरी जायची गरजच नाही ना. मीच सासरी आलोय ना आता सॉल्व हो सगळं. नाही जावय बापू गावातले लोक नाही बरं म्हणायची मग त्यापेक्षा मी चतनालाच पाठवते. नाही नका पाठवू. हे तुम्ही पाठवाल ही 4च दिवस तिथे राहील आणि मग तुम्ही बोलवाल परत येईल आया करत परत येईल इथं. नाही आता माझ्या पोऱ्याच इथं राहणार. मी कोल्ड वल्ल खासू पण आठेच राहसू. म्हणजे मी बाशी कुटके खाईन पण इथेच राहीन बुवा. इथंच राहणार माझा पोऱ्या इथंच राहणार. आणि तुम्ही मी कशाला माझं घर आहे किती. आई तिकडे एकट्याच राहणार त्यांची काळजी कोण घेणार सांगा बरं. तू नको काळजी करू तिची ती धडधाकट आहे आणि मी तिचं तिकीट करून दिलेलं आहे.
तिच्या बहिणी बरोबर ती अमरनाथ वैष्णोदेवी तिकडे जाणार आहे. ती तिकडे मजा करेल, आपण इकडे मजा करू. नाही मामी आता तसं त्यांचं बी बरोबरच आहे ना. हा? तुम्हाला किती वेळा बोललोय मी, शेवटी कसं आहे चॅट नाही त्यांची जबाबदारी आहे आणि तुमचंही दुखणं खूप ती माझी जबाबदारी आहे की नाही. पण ऐकताय का तुम्ही कवा वाईचं लागा कळ आली तरी लगेच लेकीला बोलवून घ्यायचं. हे बी बसाड तोंडी ती लगेच कसं बोलताय मामा? कसं बोलताय म्हणजे मग आयाच्या काळजीने येते ना मी. नांदायचं कोण पण. मग लग्न कशाला केलं ग? नाही तर काय आई सोबतच राहायचं ना मग. काळजी फक्त आईची आहे, नवऱ्याची काळजी इथं नाही कोणाला. तुम्ही होता ना तिकडे, तुम्ही घ्यायची होती काळजी. म्हणी माय माझे कशी बोलते बघ, कशी बोलते बघ. नवऱ्याची काळजी घेणं कर्तव्य आहे ना तुझं. आयाची काळजी घेणं मुलीचं पहिलं कर्तव्य असतं. अरे मग घे ना काळजी. पार ना कर्तव्य पार. आता तर मी इथे आलोय, दोन्ही कर्तव्य दनादन पार पाड आता. पहिलं आया, नंतर नवरा. अरे ठीक आहे ना, फावल्या वेळात ये माझ्याकडे. नाही म्हणायला थोडं तर ये. खापर तोंडे जेव्हा नाही तेव्हा काय माहेरीच पडलेली असते. माहेरीच राहायचं होतं तर काय लग्न केलं का? 200 लोकांना जेव घालायला लग्न केलं का? का लग्नात जो बँड असतो त्याच्या समोर लोक कसे नाचतात ते बघायला लग्न केलं? बाय ना. अरे पोस्टमन आहे ना, पोस्टमन तो कसा कधीतरी येतो तशी येते ही सासरी. तो पोस्टमन तरी चहा पाणी करतो, 10 मिनिटं थांबतो. हिच्या पायाला तर भिंगरी लागलेली आहे, रपकन येते गप्पन जाते. अरे 5 वर्ष झाली आपल्या लग्नाला, तरी आमच्या इथला कुत्तलडं भुकतं हिला पाहून. ते ओळखत नाही, इतक्या कमी वेळ चाललेलं आहे. अरे काय ओरडू नको, जेव्हा नाही तेव्हा आय 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 आय. कोकलू नको आता, कोकलू नको. आई सोबत राहायचे ना तुला, तू राय आई सोबत. काळजी वाटते तिची. और वाटते ना मग राय. आता मी पण इथेच राहील, एकत्र राहू आपण आता. हा एकत्र राहणार आहे म्हणजे. मग अरे माझा इमेज बा असं पावला हो इमेज बा. हे आता नवस पूर्ण करायला येते रे इमेज बा. मामी कसला नवस केलाय? मी नवस केला होता, म्हंटल माझ्या लेकीचा संसार चांगला होऊ दे, एकत्र नांदू दे. आता जावय बापूस इथं नांदायला आलं तर काय इमेज बा येते रे. अगं कुठे चाललीस आय? नवस पूर्ण करायला नकोय. अगं एकटीच चाललीस होय? इथं उभं राहता येईना झालंय तुला. आणि जाईन बाई मी झोपाचा नवस पूर्ण करायला पाहिजे, रांगत रांगत जाईन. नाही सासूबाई, तुम्ही घरंगळत जा. काय वेळ कमी लागेल आणि त्रास पण कमी होईल. रांगत रांगत चालणार तर डोपरं सोलपटून निघतील तू. कसं बोलत आहेत, पण मी जाणार माझ्या लेकीच्या संसारासाठी जाईन मी, जाईन घराकडे. आय काय बोलतेस गाय? कशी जाणार एकटी तिकडे? तुला काय दुखलं खुपलं बाबा, कोण बघणार आहे सांगा मामा? ते पण आहे म्हणा. तू येते का ग माया बरोबर? हा येते की. काय लावले? येते का म्हटल्यावर तू काय लगेच जाते? आम्ही जाऊन येतो पटकन, 10 दिवसात येतो पटकन जाऊ. 10 दिवस? एवढे दिवस लागणार आहे? वशात त्या राहते ना मंदिराच्या बाजूला. हा. आता मंदिरात जाणार आणि तिच्या घरात नाही जाणार तर बरं नाही वाटणार. मग काय? ती काय एवढी थैथयाट करेल म्हटलं. आणि लग्न झाल्यापासून नाही गेले ना तिच्याकडे. होय ग आय. आणि ती बांगड्याचा रस्सा काय करते बाय, किती दिवसात खाल्ला नाही. जाऊन येऊया चल. ए खाऊ गुल्ले, खाऊ रे. अगं तुला भेटायला आलोय ना मी इथे, तुला काय खायची पडली एवढी? कशाला चिडताय का तुम्ही बी जावा की मग. काय होईल, नवस ती नवस होईल, पिकनिक ती पिकनिक बी होईल की मग. नाही आता तसं नाही, त्यांना नाहीला काय अडचण नाही. पण आता सगळेच गेले तर इथं घराकडे लक्ष द्यायला कोण आहे? घराकडे 4 मशारडे आहेत, 2 कुत्तरडे आहेत, 4 कोंबडे आहेत, 40 बकरे आहेत, 1 रेडा आहे. कोण लक्ष देणार त्यांच्याकडे? ती बी आहे मग. ओ धडधाकटाई, काय तुम्ही जावा की ह्यांच्यावर. नवरा बायको राहते इथं. नाही नाही मी नाही जाऊ शकतो. तिकीट काढलंय ना माझं. तिकीट कॅन्सल करून टाक. नाही नाही, सानी मावशी ती तयारी केली आहे सगळी. देवाचं एकदा ठरलं की कॅन्सल नसतं करायचं. नाही मी नाही जाणार. नाही नाही जाणार तू? अजिबात नाही? नाही. साला डोक्याला ताप आहे. जायचं ह्यांनी जायला नको. ओ दादा,
तुम्ही जाता का यांच्या बरोबर? नाही मला कुठलं जमतंय हो. मला नाही जमायचं. माझं कसं इथं एक नवीन इन्व्हेन्शन चालू आहे माझं. काय चालू आहे? इन्व्हेन्शन करतोय नवीन मी. कसला आणि मलम बनवतोय एक खतरोड मध्ये. आहे का मातुकीवरच करताय होय? हाय मामी ह्यावेळेस वेगळं आहे. कसलं मलम म्हणजे मलमच आहे. आहे का? मग जाऊ बापू गेस्ट हाना की कसला मलम असेल. अरे सांगून टाका ना, एवढा काय त्या मलमात आहे? इतकी काय एक्साइटमेंट? सरळ पण मलमच असतं, उलट पण मलमच असतं ना. सांगा तुम्ही काय बनवायचंय? मांडीवरचे कुरळे केस सरळ करायचा मलम आहे. कशाला या रिकाम्या कुटा करतो रे भाऊ तू? हा? काय देशाचं नाव खूप मोठं होणार आहे का त्याने? का त्या मलमामुळे आपला देश जगात महासत्ता होणार आहे? एवढं सोपं वाटतं तर बनवून द्यावा बरं मग तुम्ही. मी कशाला हे रिकाम टेकडे धंदे करू? आम्ही रिकाम तिकडे धंदो करतो तुम्ही. काहीतरी बोलू नका उगाच. अरे मांडीवरच्या कुराळ्या केसांचा कोणाला त्रास होतो? आणि ज्याला कोणाला त्रास होतो ना त्याने माझ्याकडे यावं, त्याच्या मांडीवर गरम इस्त्री फिरवीन. काय संशोधन बिंशोधन फालतू धंदे लावले आपले. शांत व्हा बरं. अरे काय शांत व्हा? शांत व्हायलाच आलो इथे मी, पण तुम्ही शांत होऊ देत नाही ना. कडक बुंदी आहे अरे काय कडक बुंदीचे डोक्याला ताप झालेला आहे नुसता. श्याम्या अरे मग मला असं वाटतं सगळं जग कटकारस्थान करतंय माझ्या विरुद्ध. शांत हो. हा? श्याम्या नुसतं कसं मस होतं ग? तू पण जायचं तर नाही जात ना तू. जाऊ बापू. माझं सुखच बघवत नाही कोणाला. ऐका उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. शांत व्हा बरं का तुम्ही. शांत व्हा. मलाच काहीतरी करायला लागणार आता नात्यानं. मध्यस्थ आहे तू. बरं आता एक काम करू, प्रत्येकानं आपलं कुणाला कुणाला काय काय वाटतंय ते सांगा आपलं. हा तुम्हीच सांगा पहिलं तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे काय केलं पाहिजे. मला माझी बायको पाहिजे, माझी बायको पाहिजे मला. हो की हो. चत ना तुझं काय म्हणणं आहे? हा मला बी नांदायचं यांच्या बरोबर. आहे ना धडधाकडाई, तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या पोऱ्याचं सुख पाहिजे मला. मामी मला पण तेच पाहिजे म्हणतो नवस केला ना. आणि बघितलं का, सगळ्यांचं तीच म्हणणं आहे तरी गोल 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 तिथंच गिरट्या घालतोय का आपण. मामी कोण जाऊ द्या, शुभ कार्याची सुरुवात एकदम नवस फेडण्यापासूनच होऊन जाऊ द्या. जावा तुम्ही. ऐक नाही एकटी कशी जाऊ? कोणते पाहिजे ना सोबत? अगं मी येते की आहे, तुला काय चालता येत नाही. हात गाडीवर तुमच्यासाठी चालले ती. अरे ती गेली तर एक एक महिना येत नाही ती. नाही येणार ती. मी पण जाते. सानी मावशी थांबली असेल, माल तिकडे देवाकडे. ए, आई. नाही नाही दे, जावं लागेल मला. अरे काय नाही मला बी जायलाच लागेल तसं आता. नाही काय म्हणजे आता कसं आहे, इव्हेंशन करायला घेतलंय ना ती मला माझं. 5-4 दिवसात लगेच बनवतो. पहिला तुमच्याच मांडीव लाव शिलग. अरे तरफड निंग. काय बोलताय लागा? इथून मलम घेऊन धावतो मग तुम्हाला काय असते ती. शपथ. अरे ती एकटा मी काय करू? कोणासोबत राहू इथे मी? याला मला आवाज देतोय. अरे काय साली गत आहे माझी बिगत हेल्यासारखीच आहे ना. याला मला आवाज देतोय. अरे येतो. अरे हो ना येतो ना. दुतो तुला चांगलं. डोक्याला त्रास झालेला आहे. बहारदार परफॉर्मन्स, बहारदार. प्रसादा छान, मजा आली. बऱ्याच कलाकृतींमध्ये दिग्दर्शक दिसतो असं आपण बरेचदा ऐकतो. आज दिग्दर्शक ऐकू आला हे मी पहिल्यांदाच पाहिलं. म्हणजे शेवटचा आवाज जो रेड्याचा काढलाय गोस्वामींनी, पैसा वसूल. बाकी छान होता विषय, सादरीकरण पण छान होतं. छान, मजा आली. बहारदार. थँक्यू सो मच. मंडळी, व्हायरल इन्फेक्शनसाठी व्हायरस हा काही शोधावा लागत नाही. तो कुठूनही येतो आणि आपल्याला ताप चढतो. असाच एक तापदायक व्हायरस आता एका सामान्य माणसाला भेटणार आहे. चला तर बघूया तिथे काय धमाल घडतीये. जी दाखवायला मंचावर येतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य महारथी समीर चौगुले.
ये वा. राम राम. हा नमस्कार नमस्कार. पाऊस ना? हो पाऊस म्हणजे काय 4 तास झाले पाऊस पडतोय. शा नाही नाही, हा जो महिना चालू आहे तो पाऊस ना असं विचारतो. म्हणजे म्हणजे ज्येष्ठ, भद्रपदा, मागचा शिष्य, त्यातलाच महिना हा पाऊस ना. भद्रपदा. पाऊस नाहीये तो पौष असं असतं ते. आणि भद्रपदा कुठला आलाय? आणि मागचा शिष्य पुढचा शिष्य असं नसतं ते. मार्गशीर्ष असं आहे ते. त्याने श्रावण महिना सुरू आहे. अच्छा श्रावण आहे काय? हा. मग ह्या आधी तर नदी बसणार. म्हणजे नदीम श्रावण. विनोद केला. आवडलं नाही? फेका पावसात चांगला भिजून कुजू दे. वासाठी पडली असते विरोधावरती. राहिला इथेच? इथेच का राहिला? नाही दूर राहतो थोडासा मी. आपण इथेच राहता? नाही मी माझ्या घरात राहतो. टपरीवर कसं राहणार ना. आमची घर आहेत बाबा. तुमचे घर आहेत मग आमचे काय सिमेंटचे पाईप आहेत? आमची पण घरच आहेत. आम्ही घरातच राहतो. नाही तुमची दूर, आमचं घर दूर घर. नाही आवडला? फेका पावसात जाऊ दे कुसून. थंडीत गारटून मरेल तेव्हा कळलं त्या वासाड्याला. कैसे तुम्ही कुळचे मुठले? तुम कुळचे मुठले म्हणजे? म्हणजे वेर वेर मूळचे कुठले? हा हा मूळचे कुठले? मी दहिसरचा. हा हो हा म्हणजे मी आधी राहायला विरारला होतो आणि आता 1-2 वर्ष झाली दहिसरला. दहिसर ईस्टला. अच्छा तुम्ही दहिसरचे का? हो, हो. वा वा. मी नाही दहिसरचा. नाही मी खरंच नाही दहिसरचा. हा ठीक आहे. देवा शपथ मी दहिसरचा नाही. हा ठीक आहे. ओके ओके काय प्रॉब्लेम. ओके काय म्हणजे तुम्ही एक काय 1000 वेळा जरी विचारलं ना तरी पण मी सांग मी दहिसरचा नाही आहे. ओ ओके ओके. आणि मी दहिसरचा असेल ना तर 2 बापाचा. अरे पण मी म्हणतच नाही ना तुम्ही दहिसरचा आहात म्हणून. माझा काय आग्रह आहे का? जगातला प्रत्येक माणूस दहिसरलाच राहिला पाहिजे असा आग्रह आहे माझा. नाही नसेल. मी हैसरचा पण नाही दहिसरचा पण नाही. नाही आवडला? फेका पावसात जाऊ दे कुजून वासाड्याला. पावसात कुजण्यापेक्षा तोंडातच कुजवा ना त्याला. मी नाही ढग. अरे मी बोललोच नाही काय. मी कुठे काय बोललो? नाही तसं नाही आरोप कराल तुमच्या. अरे पण नाही ना आरोप केले मी. काय माणूस का कोण आहे? होय होय जरा थांबा. बाकी पोटापाण्यासाठी काय करता? मी टीचर आहे. मी किंगफिशर आहे. एक मिनिट. मी टीचर आहे म्हणजे मी शिक्षक आहे. कोचिंग क्लासमध्ये शिकव. तुम्ही किंगफिशर आहात? म्हणजे किंगफिशर म्हणजे? मी उडतो. काय जेव्हा वेळ मिळेल तसा मी उडतो. आज इकडे उद्या तिकडे. बरं उडायला आवडतं का नाही? ठीक आहे. ओके. पण मी टीचर नाही. हा ठीक आहे. ठीक आहे काय? ठीक आहे.
तुम्ही काही म्हणा, मी टीचर नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच आहे. अरे पण मी नाहीच ना म्हणालो. पण मी नाही जाणार अरे टीचर. अरे माझा आग्रह आहे का तुम्ही टीचर ठीक आहे ना, तुम्ही नाही टीचर मी टीचर आहे ठीक आहे ओके. हाय रे यार. म्हणजे तुम्ही टीचर हो टीचर आहे मी. शिकवता? हो. गुड. शिकवलं पाहिजे. ज्ञानाने कसं भर वाढते माणसांच्या नॉलेजमध्ये. हो. आणि काय शिक्षणासाठी असं बंधन लागत नाही हो वयाचं काय. वा वा. कोणीतरी म्हटलेलं आहे शिका 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 शिका. हे असं का कोण म्हणालो? एक शिका म्हणून ते तीनदा म्हणायचं शिका शिका शिका. शांत बसा जरा. ओय शालूड आहे त्याला. ए, जरा म्हटलं शांत बस जरा शांत बसा ना जरा. नका ना हे करू. पाऊस आहे ना मी ऑलरेडी त्रासलोय. शांत बस जरा काहीतरी आणि आम्ही आनंद घेत आहोत. हे नाही आहे का काय ऐसा ही बात करते रे ते तुमके. छत्री नाही आणली हो? नाही रेनकोट वगैरे नाही ना आणला तोच तर प्रॉब्लेम झालाय. नाही नाही आणायला पाहिजे ना. पावसापर्यंत दिवस म्हणजे छत्री नको. आणि छत्री काय एवढी महाग नाही, 150 रुपयाला मिळते का नाही. अरे तो मुद्दाच नाही आहे ना पण. नाही महिन्याला 10 रुपये जरी बचत केलं असतं ना तरी छत्री आणली असती. त्यात काय कठीण आहे ना. एक मिनिट तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का? ते बरोबर बोलतोय. काय? अरे तुमच्याकडे छत्री नाही म्हटल्यावर एखाद्या माणसाचं रक्त नाही खवळणार. अरे पण माझ्याकडे छत्रीने मरायला तुमचं कशाला रक्त खवळायला पाहिजे? काही संबंध आहे का? संबंध म्हणजे हा तुम्ही शिक्षक आहो मग तुमच्याकडे छत्री नको. अरे पण प्रत्येक शिक्षकाने छत्री ठेवायलाच पाहिजे असं काय आहे का? नाही आहे छत्री ओके. अरे सकाळी निघालो तेव्हा पाऊस नाही था ना. मग सुबह ऐसा निघाला तो नाही था पाऊस ना. अरे अचानक नंतर मला दिसलं की पाऊस आला तर नाही आहे. एक मिनिट तुमच्याकडे छत्री आहे का? नाही. मग तुमचं रक्त नाही खवळत तुमच्यावर? मला मीटिंग नाही आहे ना. मीटिंगचं काय मध्येच? मीटिंगचं काय म्हणजे काय संबंध आहे? आणि बघा असं मीटिंग ना मी काय करत नाही अशा फालतू गोष्टी. मला कोणी पण विचारलं ना मीटिंग करणार काय मी सबशेला सांगतो नाही म्हणून. ए गप उभा रे आता तू गप उभा. ये नहीं है ना सीधा आके मेरे को हमके बोलते ओळख पळख चाहिए ना तो बात कर सकते हैं. इधर पाँव चिंब हम भिजते इधर. काल पेपरात बातमी वाचली पावसामुळे पूर आला म्हणे. वाईट झालं हो. हल्ली सगळीकडे पूर पाणी म्हणजे लय बेकार कंडिशन. काय मदत वगैरे पाठवली का नाही तिकडे? नाही पाठवली. लाज नाही वाटत तसं बोलायला नाही पाठवली म्हणून. तुम्ही पाठवलीत मदत? मी हा मदत पाठवतोय. इथं चुना घ्यायला माझ्याकडे पैसे नाही मदत पुन्हा पाठव. अरे मग मला कशाला बोलता? बोलणारच ना. शिक्षक आहे छत्री पण नाही आणलेली. मीटिंग पण आहे. पूरग्रस्तांना मदत पण केलेली नाही. मग बोलणार नाही. अरे संबंध काय या गोष्टींचा? संबंध संबंध नाही. नाही संबंध. संबंध नाही. नाहीये. स्पष्टच सांगतो. काय? तुमच्यासारख्या मुले ना अख्ख्या जगात ग्लोबल वॉर्मिंग झालंय. येडा आहे का रे तू? ग्लोबल अरे ग्लोबल वॉर्मिंग माझ्यामुळे झालंय. मग काय माझ्या मुले तोडा. त्या पृथ्वीवर काय झाड आहेत ना सगळी तोडून टाका. निसर्गाचा सत्यानाश करा. सत्यानाश. जा जा. अरे येडायच का तू पावला? डोकं फिरलंय. भिजलो ना मी सगळा. अरे 4 थेंब टाकल्यावर पडलं तर एवढं चिडलं. ग्लोबल वॉर्मिंग करणं लाज नाही वाटली तुम्हाला? अरे पण मी नाही ना केलं ग्लोबल वॉर्मिंग. माझा काय संबंध? नाही संबंध नाही ना. नाहीये संबंध. नाहीये. मग छत्री का नाही आणली? छत्री का नाही? अरे पण छत्रीचं आणि ग्लोबल वॉर्मिंगचं काय? एक मिनिट तुम्ही छत्री आणली नाही. मग तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग करत नाही? मला मीटिंग नाही ना. मीटिंगचं काय मध्येच? मीटिंगचं काय मध्येच? साडी पडली तो हंड्यावर. ए तुमच्या मुलं आहेत ना जगातलं सगळं डायनोसॉर नष्ट झालेलं आहे. एक डायनोसॉर शिल्लक ठेवला नाही तुम्ही वासाड्यांना. अरे मैं इतना सा डायनोसॉर इतना मैं करेगा क्या? डायनोसॉर खत्म है. ए घबरे तू शांत उभा तिकडे. बोल नको तू गप बस. ये नहीं है ये भी नहीं है पहचान का हुआ हमका. कल भी आके इधर बैठो ना यार तुम. ए जरा मेरे को बैठ ये करो ना उधर. तिथे कोणीतरी आहे. मी काय उभाच आहे. माझी कोण वाट बघताय? आणि असं काय ठरलं मी तिकडे जाणार माझी वाट बघ. गप. सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबा. ए तुझा आवाज
सर्वसामान्य माणसाचा आवाज. काय पावसामुळे रस्त्यावर लय खड्डे पडलेत नाही? मला ना मुंबई गोवा आहे माहिती आहे ना? मुंबई गोवा हं? काय खड्डे पडलेत माहिती आहे? सरकार कुठलं पण येऊ दे, रस्ता नको करायला. ते आहेच आपलं काय नशिबात. चालत झाले रस्त्याची माहिती आहे? चालणं. लक्षच देत नाही हो कोण. मी तरी एकटा काय करणार ना. खड्ड्यांसाठी एखादं आंदोलन उपोषण वगैरे काय केलं हो काय? नाही केलं. नाही करायला पाहिजे. एवढे मोठे खड्डे पडलेत, एकतरी आंदोलन करायला नको. अरे पण मी कशाला आंदोलन करू? नाही बरोबर आहे. नका करू. जोपर्यंत त्या खड्ड्यात तुमचा पाय मोडत नाही ना, तोपर्यंत तुम्ही आंदोलन करणार नाही. जा रे. शिक्षक आहे, छत्री नाही आणलेली, वर मीटिंग आहे, पूरग्रस्तांना मदत केलेली नाही, ग्लोबल वॉर्मिंग, रस्त्याचे एवढे मोठे मोठे खड्डे पडले, आंदोलन नाही, उपोषण नाही. अरे ह्याला पण हा पण आहे ना इकडे, हा पण झोपला. ह्याला विचार ना प्रश्न. मला कशाला मारायला एकट्याला विचारताय? डायनोसरला दगड मारून संपवलं ना. अरे मी कुठे संपवलं? डायनोसरला दगड मारून संपवलं? काही पण बोलतो. तुम्ही केलंय आंदोलन? मी आंदोलन तुम्ही केलंय का? मी कशाला? म्हणजे आंदोलन केलंय का खड्ड्यांसाठी? कशाला आंदोलन करून काय होणार आहे? काहीच उपयोग होत अरे नाही. मग मला कशाला बोलता? अरे ये देखो ना यार तुम माशी तो हलाओ चेहरों का. पुतळा करके ऐसा अंग उभा है इधर. ये सामान्य माणसं इधर त्रास देता, इधर पानी बुचूर करके होता है, भिजता है आमच्या इथे. कारण नसताना हे होत आहे. विवंचना रहता है सामान्य माणसं. शेती करता येते का? मरतोय. लाज नाही वाटत चक करायला? आपला देश शेती प्रधान आहे आणि तुम्हाला शेती करता येत नाही? हे थेरड्या, तुला येते का रे शेती करता? 5 एकर जमीन द्या, मी करतो शेती. मी कशाला जमीन देऊ तुला? मी कशाला जमीन देऊ? नाही शेती करण्याचा विचार करायचा तुमचाच आहे ना, मग मला जमीन द्या. मी का तुला जमीन देऊ? नाही द्यायची. नाही द्यायची जमीन. नाही ना, नाही. मग त्या जमिनीत तुम्ही शेती करा ना. पण माझ्याकडे जमीनच नाहीये ना. मग मला 5 एकर कुठली देणार होती? अरे कपडे तू. अरे मारे काय सगळीत के? 5 एकर जमीन द्या. अरे फालतू. हे कौन है रे ये? ये कौन है रे? ये इसको बोले यार. मैं ऐसा ही इधर आके ऐसे खड़ा है, ये देखो तो इधर देखो तो ये. बोलना तू नहीं बोले, इधर देख ना यार. काय होणार आहे त्याच्यात द्यावा लागेल. सत्यानाश करून टाकणार आहे सगळी. मी तरी काय करणार हो? माझा तरी इलाज आहे काय? शिक्षक आहे, छत्री नाही आणली, डायनोसरला दगड मारून मारून संपवून टाकले, एवढे खड्डे पडलेत रस्त्यात, आंदोलन नाही, उपोषण काय? माणसं आहेत काही? ग्लोबल वॉर्मिंग काय विचारू नका. इथं बोलतो सगळी झाडं तोडून टाका आणि मारा एकदा. बरं एखादी पावसावर कविता वगैरे काय केली काय? पाऊस आऊस असं जमक दुलवलं मारेगा जीत के चप्पल फेंक के मारेगा. अत्ता मेरे को बोलता पावसावर कविता कर. भाग तू पढ़ इधर पढ़ मेरे को. भीगेगा तो भी चलेगा, न्यूमोनिया होके मरेगा तो भी चलेगा. खींच के मारेगा ऐसा. काय शिक्षक आहे, छत्री पण नाही आणलेली, ग्लोबल वॉर्मिंग. तुझे वा वा, कडक परफॉर्मन्स, कडक. तुफान. प्रसाद दा. हो लाजवाब. ईजची कमाल. काय म्हणजे या स्किटचा विषय काय तर काही कुणालाच सांगता येणार नाही की काय विषय या स्किटचा. काहीही नाहीये विषय, काही विषयच नाहीये.
पण तरी इतकं रंजक, इतकं खिळवून ठेवणारं. मोरे, तू तान्हं बाळ पाहिलंयस कधी प्रभाकर? पाहिलं असशील, ऑफकोर्स पाहिलं असशील. तर ते तान्हं बाळ जन्माला आल्या आल्या त्याच्या चेहऱ्यावर जे भाव असतात ना, तसे भाव तुझ्या चेहऱ्यावर येतात जेव्हा तुझा पंच बंपर फुटतो तेव्हा. या वयात इतकी दिरागसता तू टिकवून आहेस तुझ्या परफॉर्मन्स मधली. देवाचा आशीर्वाद आहे तुझ्यावर, तुमच्या दोघांवरही. अप्रतिम अप्रतिम, फार मजा आली. सई, शालूट परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात आधी सेट्सला कॉम्प्लिमेंट द्यायच्यात. अत्यंत समर्पक सेट आहे. जे जे तिथे उभे होते त्या सगळ्यांनी आउटस्टँडिंग कामं केली. प्लॅटॉनिक, आज मी पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडले. अथांग, वा, जिओ जिओ और जीते रो, फार मजा आली. समिता, मला असं वाटतं की हा डिकन्स्ट्रक्शनचा जमाना आहे. म्हणजे आपल्याला डिकन्स्ट्रक्टेड बर्गर मिळतो, डिकन्स्ट्रक्टेड शोरमा मिळतो. तसं तू आम्हाला डिकन्स्ट्रक्टेड ह्युमर दिलास आणि आम्हाला पाहिजे ते आम्ही घेतलं, त्याचं कॉम्बिनेशन करून खाल्लं आणि आमचं पोट खूप भरलं. थँक्यू सो मच. युनिक रायटिंग होतं, असंबंध होतं, डिस्कनेक्टेड होतं, पण त्याची किती मजा आली. आणि हा एक वेगळाच प्रयोग होता लिखाणातला असं म्हणायला हरकत नाही आणि तो फारच भावला. आउटस्टँडिंग. वा 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 वा, क्या बात. निनाद सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? जो काही धुमाकूळ तुम्ही घातलाय, आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. मंडळी, प्रेमामधला विलन हा नेहमी क्रूर आणि भयावह असतो असं काही नाही. कधी कधी तो भाबडा आणि निरागस सुद्धा असू शकतो. कसं ते बघूया पुढील प्रहसनातून. गौरव, काय ग? गौरव, पल्लवी नाही आत. पल्लू कुठे? पल्लू बाहेर गेले, तासभर येणार नाहीये. का? एक गौरव, तू, मी आणि पल्लवी तिघं मिळून अभ्यास करणार होतो ना रे. मी आईला तसंच सांगितलंय. आई, शांत हो. मीच सांगितलं पल्लूला, मला आणि शिवाला एकांत पाहिजे, तासभर जरा बाहेर जा. मीच सगळं प्लॅन केलंय. कसं वाटलं? हे काय केलं तू? कसलं प्लॅनर आहेस रे? म्हणजे काय प्लॅनर? म्हणजे इतक्या दिवसांनी वेळ मिळाला आपल्याला, प्लॅन नको करायला काय? आपल्याकडे तासभर वेळ आहे. काय बोलतेस? जा रे. शिवा यार, कसली गोड दिसतेस तू. कोण आहेस कोण तू? महाराष्ट्राचं क्रश. तू महाराष्ट्राची नाही, आपली क्रश, कळलं ना? आता 1 तास आहे आपल्याला. आता 1 तास फक्त आणि तू आणि मी. काय करूया? दार बंद करूया. बेल बेल वाजली. पल्लवी आली. पल्लवी आली. एवढं लवकर? कोण? काय? अगं शिवा, पल्लू नाही हा तर झेंडू. ताई, झेंडू. हा ताई, झेंडू आहे माझा भाऊ. आपला भाऊ आहे. झेंडू, तू इथे कशाला आलास? ताई, आई मला बोलले की ताईकडे जा म्हणून. आई म्हणाली की ताई पल्लू ताईकडे गेले, मग तू पण जाऊन तिथे अभ्यास कर. आणि किती लांब आहे पल्लू ताईचं घर. बाप रे. बाळा, तुझं आणि लहान मुलाचं कॅरेक्टर जितकं लांब आहे ना, तितकंच पल्लू त्याचं घर लांब आहे. जा आता निघितून. नरोधर काका. काय म्हणला मला? नरोधर काका. भिकाऱ्या कोण नरोधर काका? तुम्ही पल्लवी ताईच्या घरचे नोकर आहात ना? समजा रे शिवा, याला नोकर वाटतोय मी? नाही झेंडू, ते नोकर नाहीये, ते माझ्या आणि पल्लू ताई बरोबर एकत्र शिकतात, वर्गमित्र आहेत गौरव दादा. आई मला बोलली पल्लवी ताई आणि शिवाली ताई सोबत अभ्यास कर. पण पल्लवी ताई कुठे? नको ना रे. पुढे आहे ना, बोल ना ते. काय करतोय? झेंडू असंच बोलतो लहानपणापासून. झेंडू बाळा इकडे ये. ऐक ना, पल्लवी ताई आहे ना बाळा, इथे बाहेर गेलीये, हे बॉब्या आणायला गेलीये. हा बॉब्या. मग मला पण पाहिजेत बॉब्या. हे काय माझ्याकडे पैसे आहेत? जा आणि 1 तास पुरतील एवढ्या बॉब्या खा आणि मग गार्डनला जा, तिकडे खेळ, तिकडे डायरेक्ट घरी जा. जा जा जा, बॉब्या खायला जा. पण नाही. पण माझा होमवर्क कसा होणार? मी आधी संपवतो होमवर्क, मग मी जाऊन खातो बॉब्या. ऐक ना, नको जा ना यार, आमच्याकडे 1 तास 15 मिनिटं तू खाल्लीस.
तुझा अभ्यास करता करता पल्लवी येईल रे गौरव तुला तू सांग ना याला गेलायस यार का इथे ये? काय? अरे तो घरी गेला आणि करत आईला सगळं सांगितलं तर अरे यार. त्याने सांगितलं की पल्लू नव्हती आपण दोघच होतो तर माझी आई काय विचार करेल माझ्याबद्दल. गौरव माझ्याकडे प्लॅन आहे. काय? आपण आहे ना झेंडूचा सगळा अभ्यास करून टाकूयात. केवढा अभ्यास असणार आहे त्याचा. हा नावाप्रमाणे असेल बारका आपण दोघं मिळून करूयात मग त्याला खेळायला पाठवूया. एक नंबर. ए बाई. झेंडू हा. झेंडू हा. आम्ही तुझा अभ्यास केल्यावर तू खेळायला जाशील 1 तास. हा चालेल. एक नंबर काय अभ्यास दिला लवकर दे मी करतो दे हा. ही माझी पेन्सिल हे माझे कंपास नको करू हे ठीक आहे. दे 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 तुझी पहिले करतो काय करायचं अभ्यास काय करायचं मला सांग लवकर. त्यावेळी सरांनी मला 10 वेळा हा. COMLLM असं लिहायला सांगितलंय. एवढंच आहे ना 10 सेकंदामध्ये लिहितो मग जा घरी बाबा हा. झेंडू COMLLM कसलं स्पेलिंग आहे बाळा. कॅमलचं. झेंडू कॅमलचं स्पेलिंग असं असतं चुकीचं स्पेलिंग आहे गौरव. अबे येणार का बे तू तसं स्पेलिंग नाही कॅमलचं KOMAL कॅमल. गौरव काय कॅमलचं स्पेलिंग असं असतं कोमल असतं रे ते कोमल. कसलं ढ आहेस रे तू इथे दे अगं. इथे दे मी लिहिते. नाही कोड दुसरं हा हे घे हा सगळी काढाकोड केले तुम्ही. झेंडू मी हा अभ्यास करते. या ढ काकाला दुसरं काही असेल तर दुसरं सांग हा हा. चालेल. हा. काका तुम्ही ना आता आपण ना क्लेचा अभ्यास करूया. क्ले विषयाचा क्ले आर्ट. हा म्हणजे काय क्लिअर म्हणजे काय तुम्ही ना ह्या क्लेचा ना मला प्राणी बनवून दाखवा. काय प्राणी याचा हा. तुला की कितवीला आहे रे हा कधी तिसरीचा अभ्यास सांगतो कधी नर्सरीचा सांगतो तू शाळेत जातो का बाहेर राऊंड मारून परत येतो घरी याचं काय बनवायचंय याचं तुम्ही ऑस्ट्रिच बनवा. अरे ऑस्ट्रिच तो आपल्या बाय हात का खेळले रे ऑस्ट्रिच काय असतंय रे ते ऑस्ट्रिच म्हणजे काय ऑस्ट्रिच गौरव शहामृग. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग असतं ना रे. याचं बनवू शामरूग मग? म्हणजे मी शामरूग बनवणार हा मग त्याला मी पिशवी काढणार त्याच्यामध्ये पिल्लू बनणार असं बनवू मी. तू बोलतोयस ते कांगारू गौरव. अरे तुला मराठी सुद्धा कळत नाही का रे. काय ढ माणसाशी मी प्रेम करते. थांब मला ते येत नाही इथे मी बनवते. ना. ऑस्ट्रिच दुसरा काही अभ्यास असेल ना तर ह्या ढ काकाला सांग. त्यात आता काय 10 मिनिटं उरले त्याला जाऊ दे नाही करणार का नाही मग दुसरं तुम्ही मला निबंध लिहून द्या. ए आधी काय नाही बोललास मग दिलास ना लिहून बोल कशावर लिहायचा निबंध हा कशावर वही लिहायचा घ्या, लवकर पेन सांग घ्या. हा मी ते आहे पेन आपल्याकडे घ्या, वही पेन. पेन्सिल हा लवकर सांग हा निसर्गावर प्राण्यांवर कशावर लिहायचंय मला निबंध लिहायचा आहे. हा. इंडो व्हॅली सिव्हिलायझेशन. कशावर लिहायचंय इंडो व्हॅली सिव्हिलायझेशन. तू नर्सरी 3री 12वी एकत्रच करतोयस अरे जो शब्द मला बोलता येत ना त्याच्यावर मी निबंध लिहू तू आता गेला गौरव ठीक आहे. तू गेला याच्या जन्माची वेळी काय तू गेला रे तू आता फोन आला तू आता गेला ए गौरव आईचा फोन आहे प्लीज प्लीज. वाचला हॅलो आई. शिवाली हा आई. बाळा झेंडू आला का ग तिकडे. तूच पाठवलंस ना त्याला. मी मग अगं नाही मी तर बारक्याला झोका द्यायला बसवलं होतं त्याला. तो गेला उंडारायला. पाठव त्याला घरी. हा छोटा सा घर गौरव है ये मगर गौरव दरवाजा बंद कर लो गौरव नाही. तू मुद्दाम केलंस ना झेंडू लहान आहे गौरव. ना घ्या हा पापडातल्या जाहिरात मध्ये कॅरेक्टर करून आलास आणि इकडे काय करतोस इथं येऊन तू हमारे प्यार का पंचनामा करणे आया. मला अंदाज आला होता की माझी ताई कुठेतरी कुसंगतीच लागते म्हणून. पण जोपर्यंत तिचा भाऊ जिवंत आहे ना तोपर्यंत तिला कोणी पण तू आता गेला ना घ्या. तू गेला ना घ्या. मस्त झाला परफॉर्मन्स. सई व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मजा आली. दत्तू फारच मला आवडलं अचं तुझं कॅरेक्टर. शिवा गौऱ्या नेहमीप्रमाणे ऑसम.
नुसरत तुला कसा वाटला हा प्यार का पंचनामा? बहुत प्यारा था शो, वेरी क्यूट यार. थैंक यू. बहुत प्यारे लगे वो मसे के साथ एंड द चश्मा एंड ऑल वाज वेरी क्यूट. थैंक यू सो इवन योर वॉइस, द वे यू स्टार्ट, द वे यू टॉक, वो जो एक इनोसेंस है और जो रिदम है दोनों में, यू एंड योर ब्रदर, आई थिंक यू ऑल हैव सम म्यूजिकल रिदम गोइंग ऑन एंड गौरव कॉट दैट ऑन बाय द सिंगिंग इन द स्लो मोशन. बहुत मजा आया. इवन योर सुपर्ब, दैट आई एम गोइंग टू पिक अप समवेयर. चुरा लिया मैंने. हो गया, चुरा लिया. डन. My pleasure. Thank you so much, Nusrat. Thank you guys. याच बरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या अटेन्शन वरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.